दुसरे हे भौतिक, दुसरा आहे भौतिक, जे आपल्याला संसारामध्ये राहून जे आपल्याला अनेक वस्तूंची आवश्यकता असते त्याच्यामध्ये उन्नती व्हायला पाहिजे. मग ते कुठलीही वस्तू असेल. पण मी तुम्हाला सांगत आहे की उन्नती लोकांची का होत नाही. तर सर्वात प्रथम आपण पाहूया की उन्नती होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. पवित्र आत्म्याने तुम्ही भरलेला आहे, तुमच्याकडे अभिषेक आहे, तुम्ही प्रार्थनामध्ये स्ट्रॉंग आहात, तुम्हाला वचन पण माहिती आहे, पण उन्नती कुठं थांबलेली आहे. आप पवित्र आत्मा को आपने ग्रहण किया, आपके ऊपर अभिषेक है और आप प्रार्थना में स्ट्रॉंग हो, मजबूत हो, लेकिन उन्नति नहीं हो रही. कहाँ रुकी है उन्नति? का थांबलेली उन्नति? तर उन्नती होण्यासाठी आपल्याला आजचं वचन काय सांगत आहे, आपल्याला काय करायला पाहिजे. तर पहिल्या थिस्सलुनी 3 अध्यायामध्ये येऊया. पहिल्या थिस्सलुनी 3 का 12 पद पढ़ने जा रहे हैं हम लोग. आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे, आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढून आणि सर्वांवर वाढवून विपुल करो. काय करो? विपुल करो. आता हे मराठीमध्ये विपुल आलेलं आहे. हिंदीमध्ये काय आलेलं आपण वाचूया. आइए हिंदी में पढ़े सर. बात आली कोणाकडे बायबल आहे का? 3 का 12 पहिला थिस्सलुनी 3 का 12 पढ़ो. और प्रभु ऐसा करो कि जैसा हम तुमसे प्रेम रखते हैं, जैसे हम तुम पर प्रेम रखते हैं, वैसा ही तुम्हारा प्रेम भी वैसे ही तुम्हारा प्रेम भी आपस में सब मनुष्यों के साथ बढ़े आपस में सब मनुष्य के साथ बढ़े और उन्नति करता जाए. और उन्नति करता जाए. हालेलुया, हालेलुया. सर्वांनी लक्ष द्या. काय केलेलं आहे का? उन्नति कशामध्ये थांबलेली आहे. उन्नति कौन से शब्द में अटका हुआ है. वहां पर लिखा है पौलुस त्या मंडळीला पत्र लिहून पाठवता. पौलुस उस कलीसिया को पत्र लिखकर भेज रहा है. पौलुस आणि पौलुसच्या सोबत असलेली लोक. पौलुस हा परमेश्वरचा महान दास आहे, जे बायबल मध्ये त्यांनी 14 जाहीर पुस्तक लिहिले. 14 पुस्तक त्यांनी एवढं भयानक प्रकाशन त्याच्याकडे देवाने आलेलं आहे. 14 जो है ना किताब उसने लिखा है, बहुत भयानक प्रकाशन प्रभु ने उसे दिया. तो वो जो है ना, अभी यहाँ पर परमेश्वर के प्रेम के विषय में बात नहीं कर रहा है, एक दूसरे के प्रेम के विषय में बात कर रहा है. वो इथं जे आहे ना, तो देवाच्या प्रेमाविषयी नाही बोलत आहे. आपण सर्वजण देवावरती प्रेम करतो, ईश्वरवरती. पण तो काय बोलत आहे की पौलुस बोलतो जसं आम्ही तुम्हावरती प्रेम करतो, आम्ही तुम्हावरती प्रेम करतो, जैसे हम आपके ऊपर प्रेम करते हैं, वैसे आपका प्रेम एक दूसरे के ऊपर होना चाहिए और वो बढ़ते जाना चाहिए और उन्नति होना चाहिए. तो प्रेम जो है हमारी उन्नति करती है. क्या? प्रेम. हालेलुया. शब्द काय लिहिलेला आहे पुन्हा वाचूया. फिर से पढ़े उस वचन को. प्रभु ऐसा करे कि जैसा हम तुमसे प्रेम रखते हैं, जैसे हम तुम पर प्रेम रखते हैं, वैसे तुम्हारा प्रेम आपस में और सब मनुष्य के साथ बढ़े और उन्नति करता जाए. यानी वो जाए उन्नति करता. हालेलुया, हालेलुया. इकडे लक्ष द्या. उन्नति कुठे थांबलेली आहे? कुठे थांबलेली आहे? कहाँ पर रुकी उन्नति? प्रेम ना करने की वजह से. हम परमेश्वर से आसान से प्रेम करते हैं. आपण देवावरती तो जे आहे ना पूर्ण प्रेम करतो, पण मनुष्यासोबत प्रेम करायचं जर म्हटलं तर आपल्या जीवावरती येतं. तर प्रेम मध्ये जो आपण प्रेम हे शब्द वापर करतो, तर हे प्रेम प्रभू मध्ये आल्याच्या नंतर हे प्रेम पवित्र असतं. कुठला पवित्र प्रेम वेगळा आहे आणि ज्या प्रेमामध्ये स्वार्थपणा आहे तो वेगळा आहे. हालेलुया. समजलं काय बोलतोय? पवित्र प्रेम. पवित्र प्रेम कुणाला धोका देणार नाही. पवित्र प्रेम कधी हे जगाला घाणेरडे काम करणार नाही. पवित्र प्रेम देवासारखं असतं. पण ज्या प्रेमामध्ये स्वार्थपणा आहे
तो कधी कुणाला धोका देईल आणि कधी त्याला जो आहे ना त्रास देतो पण निघून जाईल हे सांगता येत नाही. पण आता पहिली गोष्ट उन्नती जी आहे तुमची उन्नती आध्यात्मिक जीवनाची पहिली उन्नती व्हायला पाहिजे. हमारा जो है ना सबसे पहले हमारे आत्मिक जीवन की उन्नति होना चाहिए. तो आत्मिक जीवन की उन्नति कहाँ रुकी है? प्रेम के अंदर. तो तुमचं हृदय माझं हृदय प्रेमाने भरायला पाहिजे. प्रेम जर प्रेम नसेल तर तुम्ही प्रार्थना किती करा, तुम्ही किती दान द्या, तुम्ही किती दशमान द्या आणि किती तुम्ही ज्याला उपवास करा, पण तुमच्या मनामध्ये तुमच्या हृदयामध्ये जर एकामेकाविषयी जर प्रेम नसेल तर तुमचं दान धर्म आणि तुम्ही जे प्रार्थना करताय ते काही कामाचं होणार नाहीये. ते तसं तुम्हाला उत्तर देणारच नाहीये. का की परमेश्वर प्रेम आहे. हालेलुया. परमेश्वर कौन है? प्रेम है. तो सबसे पहले यहाँ पर पौलुस कहता है कि जैसे हमने तुमसे प्रेम किया, तो पौलुस कहता है पौलुस की टीम और पौलुस उस कलीसिया से बहुत प्रेम करते थे. पौलुस आणि पौलुसची टीम त्या मंडळीवरती खूप प्रेम करत होते. म्हणून त्यांनी त्या मंडळीतल्या लोकांना सांगितलं जसं आम्ही तुमच्यावरती प्रेम करतो तसं तुम्ही काय करा मंडळातल्या लोकांनो, एकामेकावरती प्रेम करा. आणि हे प्रेम वाढायला पाहिजे आणि ते विस्फोट व्हायला पाहिजे. वो प्रेम बढ़ना चाहिए और वो उन्नति पाते ही जाना चाहिए. हालेलुया. हालेलुया. तर सर्वप्रथम प्रेमाचं काम काय आहे कोणी सांगू शकेल? प्रेम का काम क्या है? कोई बता सके? हालेलुया. हालेलुया. काय प्रेमाचं काम काय आहे? हे जगामध्ये जे मुलं मुली प्रेम करतात त्यांच्याविषयी बोलत नाहीये. ते प्रेम जे आहे ना स्वार्थी प्रेम आहे, ते अशुद्ध आहे. ते प्रेम नाही, हे देवाचं प्रेम विषय बोलत मिळतं. हालेलुया. प्रेमाचं पहिलं काम, प्रेम का पहला काम जो है वो क्या करता है? जो दूर होते हैं ना लोग उनको क्या करता है? वो मिला देता है. क्या करता है? वो जे लांब आहे तर त्यांना ते प्रेम काय करतात? एकात्र आणतात. काय करतात? एकात्र आणतात. म्हणजे प्रेम जे आहे ना माणसाला जवळ आणण्याचं प्रयत्न करतात आणि त्याला जुळवायचं प्रेम करतात. हालेलुया. 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 पहिली गोष्ट प्रेम काय करतं? जे दूर आहे त्यांना जवळ आणतं. दूसरी गोष्ट ज्यावेळेस ते जवळ येतात, जब वो नजदीक आते हैं तर ते प्रेम गाठ बांधल्यासारखं मजबूत होऊन जातं. हालेलुया. काय होतं? हालेलुया. हालेलुया. काय होतं ते प्रेम? जब वो प्रेम के द्वारा जब वो पास आते हैं, एक दूसरे को जानने लगते हैं, तो वो प्रेम बाद में क्या होता है? जैसे हम देखते हैं कि जैसे एक रस्सी होती है और उसको जब हम बांधते हैं तो उसको जैसे गांठ लग जाता है, वैसे प्रेम जो है ना एक दूसरे को बांध देती है. हालेलुया. हालेलुया. आणि एकदा जर प्रेमाचं गाठ जर बसली तर ते गाठ सुटत नाहीये, त्याला कोणी सोडू शकत नाहीये. तर तसंच परमेश्वर आपल्या सर्वांना सांगत आहे. वैसे परमेश्वर कहता है कि पौलुस ने कहा जैसे हम आप लोगों से प्रेम करते हैं वैसे कलीसिया के लोगों आप एक दूसरे से प्रेम करो और वो बढ़ते रहना चाहिए. हालेलुया. हालेलुया. आता सांगा, आता ह्या दोघी जणी आहेत, मावशी आहे किंवा दादा आहे. आता दोघी प्रार्थनाला येत आहेत, अभी दोनों प्रार्थना में आते हैं. तर अचानक ह्यांच्यामध्ये काहीतरी झालं. अचानक इन दोनों के बीच में कुछ हो गया. प्रार्थना तो एकच ठिकाणी येतात, प्रार्थना तो एक ही जगह पे आते हैं, प्रभु भोजन मध्ये एकच ठिकाणी भाग घेतात, प्रार्थना पण एकच देवाची करतात, सर्व काही एकच. पण जर समजा ह्या दोघांमध्ये काहीतरी वादावाद झाले तर हे येतात एकच ठिकाणी पण एकामेकाशी बोलत नाही, एकामेकावरती राग आहे, एकामेकाला दुखावले जात आहे, एकामेकाला साथ देत नाही, एकामेकाला हात पकडून चालत नाही. का? त्यांच्यामध्ये प्रेम जे प्रेम असतं त्या ठिकाणी प्रेम करण्याऐवजी
तिथं त्यांच्या मनामध्ये राग द्वेष आणि प्रकारचं जे आहे ना कडवपण येऊन त्यांना काय केलेलं आहे, दोघांना वेगळं केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ती त्याच्यावरती रुसत आहे आणि ती त्याच्यावरती रुसत आहे. तर ह्याला प्रेम बोलतात का? प्रेम काय करतं? काय करतात? काय करतं प्रेम? माणसाला एकात्र आणतं. प्रेम क्या करता है? मनुष्य को पास लाता है. प्रेम माणसाला जवळ घेऊन येत आहे. तर माझ्या बहिणीनो भावांनो, तुमच्या आजूबाजूला लोक असतील, तुमच्या घरामध्ये लोक असतील, या आपल्या मंडळीमध्ये लोक असतील, कुणासोबत गैरपणा करू नका, कुणाशी बोलायचं बंद करू नका, नाही तर तुमच्या आध्यात्मिक जीवनाची उन्नती थांबून जाईल आणि परमेश्वरचं जे आहे ना कार्य पूर्णपणे थांबल्याच्या नंतर तुम्ही जीवनामध्ये वाढू शकणार नाहीये. परमेश्वर तुमच्या हृदयाला पाहत आहे, परमेश्वर तुमच्या मनाला पाहत आहे, परमेश्वर आपके हृदय को देख रहा है, आपके मन को देख रहा है की तुम्ही हृदयामध्ये काय वाढून चाललेला आहात, तुमच्या मनामध्ये काय आहे. कारण परमेश्वरचं वचन सांगतो, मने अंतःकरण परखणारा देव आहे तो. हालेलुया. तो मन को जांचने वाला परमेश्वर है. हालेलुया, हालेलुया. आता काय काय लोक काय करतात, आम्ही बहुत सारे लोक क्या करते हैं, प्रार्थनामध्ये येतात, चर्चमध्ये येतात, पण ते बाजूवालीशी व्यवस्थित बोलत नाही, आपल्या भावाशी व्यवस्थित बोलत नाही, आपल्या बहिणीशी व्यवस्थित बोलत नाही, आपल्या नातेवाईकांशी व्यवस्थित बोलत नाही. प्रेम हे सर्वांसाठी आहे, फक्त प्रार्थनामध्ये येणाऱ्या लोकांसाठीच नाहीये. प्रेम सबके लिए, केवळ कनेक्शन आने वाले लोगों के लिए नहीं है. यदि हम परमेश्वर के प्रेम से भरे हुए हैं, हमारे अंदर यदि परमेश्वर का प्रेम है, तो वो प्रेम सबके साथ बांटने के लिए वो कहता है. हालेलुया. तो बोलता कि प्रेम तो सर्वांसोबत आहे. हे प्रेम जर कोणी आपला वैरी असेल ना, दुश्मन, त्याच्यावरती पण प्रेम करायला तो सांगेल. हालेलुया. यदि हमारा कोई दुश्मन रहता ना, तो भी वो कहेगा तू उससे प्रेम कर. क्यों? अगर तेरे मन में उसके विषय में क्रोध है तो उसको कुछ नहीं होगा, लेकिन तेरे अंदर प्रेम नहीं है, क्रोध है, उसके लिए तेरे अंदर की उन्नति रुक चुकी है. हालेलुया. तो उन्नति कशाने थांबते आपल्या? प्रेम ना वाढल्यामुळे, प्रेम ना केल्यामुळे. हालेलुया, हालेलुया. आता काय काय प्रार्थनामध्ये लोक नाही 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 ती माझ्याशी व्यवस्थित बोलत नाही, तिच्या घरी जायचं ना, काय नाही, आपला आपला प्रार्थना करूया, आपला आपला राहूया. हे तुमचं प्रेम आहे? परमेश्वर शिकवलं असं? परमेश्वर बोलत आहे ती किती तुझ्यासोबत वाईट वागेल, किती तुझ्यासोबत ती वाईट वक्त बोलेल, तुला दुखवेल, पण तू तिच्यावरती प्रेम कर, कारण तुझी उन्नती होईल. हालेलुया. तुझी उन्नती होईल. जर तुझी उन्नती झाली तर सर्वांना दिसेल की हे बाई आणि हा पुरुष खरंच देवाच्या प्रेमामध्ये भरलेले आणि ह्यांची उन्नती होत चाललेले, वाढत चाललेले लोक. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. समजतं मी काय बोलतोय? सर्वांना उन्नती, सर्वांची उन्नती व्हायला पाहिजे. पण बाइबल काय सांगत है? सबकी उन्नति होना जरूरी है, लेकिन बाइबल हमें क्या सिखाती है? बाइबल सिखाती है हमें एक दूसरे से प्रेम करना है. तो पौलुस ये तो बोलता है, पौलुस यहाँ पर कहता है हम जैसे हम प्रेम करते हैं आपसे, वैसे ही तुम एक दूसरे के ऊपर प्रेम करो, और वो बढ़ते रहना चाहिए और उन्नति होती जाना चाहिए. वाढत जायला पाहिजे ते. प्रेमाला तुम्ही वाढवा, प्रेम को वाढायचे. पण मी तुम्हाला सांगत आहे, प्रेम तुम्ही ज्यावेळेस एकामेकावरती प्रेम कराल, जब आप एक दूसरे से प्रेम करते हो, तो वो प्रेम बाइबल के वचन के आधारित पवित्र होना चाहिए और उसमें किसी प्रकार का जो है ना स्वार्थ नहीं दिखना चाहिए. क्यों? स्वार्थी प्रेम जो आहे वेगळा आहे, पवित्र प्रेम वेगळा आहे. पवित्र प्रेम तुम्हाला पवित्रतामध्ये ठेवेल. पवित्र प्रेम आपको पवित्रता में ही रखेगा. आता जर समजा उदाहरण, एक उदाहरण समजा, एक उदाहरण ज्ञानेश्वर आहे, ज्ञानेश्वर आहे, ठीक आहे, ज्ञानेश्वर आहे. हा समजा संजय आहे, इकडे रे बाबा, आम्ही तुम्हाला
आता हा संजय आहे, हा संजय आहे, हे संजय आहे. आता हा प्रभूमध्ये आला. आता मी जर याला शिकवलं, तू प्रेमामध्ये राहा, प्रेमामध्ये वाढ आणि तुझी उन्नती सर्वांना दिसू दे. मैंने इसे बताया, तू प्रेम में बना रहे और प्रेम में बढ़ता रहे और तेरी उन्नति सबको दिखाई दे. आता माझं चांगलं काम आहे. तर हा काय बोले, हा मला पास्टरने सांगितलेलं आहे बायबलच्या वचनाच्या आधारे, पास्टरने मुझे बताया बायबलच्या वचनाच्या आधारे प्रेम करना है और प्रेम में बढ़ना है. आता संजय काय करेल, एखाद्या चांगल्या मुलीजवळ जाईल. कशी आहे, बरी आहे, कैसी हो, अच्छी हो. मग त्याला काय वाटतं, बायबल मध्ये सांगितलं ना प्रेम करायला. मग आता तिला लाडी गोडी शब्द बोलून काय बोलत, तू माझ्यावरती प्रेम करतीस का, तुला हॉटेलमध्ये खायला घेऊ, तुला काहीतरी घेऊ. म्हणजे त्याच्यामध्ये तो प्रेम जे आहे कुठल्या दिशेला घेऊन जातं त्याला, उसके अंदर का जो प्रेम है उसको कहां लेकर जा रही है, उसकी सोच विचार गलत. लेकिन ये जो प्रेम है ना, ये प्रेम वैसा नहीं है. ये प्रेम आपको पाप में नहीं डालेगा, ये प्रेम आपको कहीं जाल में फंसने नहीं देगी. ये प्रेम आपको आत्मिक जीवन में परमेश्वर की उपस्थिति में, परमेश्वर के वचन में और परमेश्वर के आशीष में आत्मिक जीवन में उन्नति पाने के लिए आपका खुद का जीवन पवित्रता में रहकर आपको जो है एक दूसरे के साथ प्रेम में बढ़ने के लिए, पवित्रता में रखने के लिए आपको सिखाया जाता, ताकि आप जो है ना किसी प्रकार के पाप में, बुराई में और किसी प्रकार की जो है ना जाल में ना फंसे. हालेलुया, 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 हालेलुया. तर काही लोकांना सांगा, बायबल सांगते प्रेम करायला, मग प्रेम केल्याने काय होतंय. अरे भाई, जगामध्ये ते प्रेम वेगळं आहे, पण देवाचं प्रेम वेगळं आहे. देवाच्या प्रेमामध्ये काय आहे, पवित्रता. तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये देवाचं प्रेम, आपके और मेरे हृदय में देव परमेश्वर का जो प्रेम है वो कैसे होना चाहिए, पवित्र. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्या बाजूवाल्याला बोला, जागे व्हा. जोरात बोला, आपल्या बाजूवाल्याला बोला, जागे व्हा, जाग जा. हालेलुया. समजतं मी काय बोलतोय. तर मंडळींनो काय करायचं, काही जरी झालं, तुम्हाला जर वाढायचं असेल, आपल्या जीवनामध्ये मजबूत व्हायचं असेल, तर प्रत्येकावरती प्रेम करायला सुरुवात करा. तुमची बहीण असेल, तुमची आई असेल, तुमचे वडील असतील, भाव असतील, तुमचे नातेवाईक कुणी असतील, मंडळीतले कुणी असतील, प्रेम करा. कारण तुम्ही प्रेम केल्याने तुमचं आध्यात्मिक जीवन मजबूत होईल आणि आध्यात्मिक जीवन ज्यावेळेस मजबूत होईल तर तुम्ही भौतिक मध्ये प्रमाणाला सुरुवात करा. हालेलुया. कारण बंधन कुठलंही राहणार नाही. प्रेम काय करतं, सर्व पापाला झाकून टाकतं. प्रेम काय करतं, शैतानाला लज्जित करून टाकतं. प्रेम क्या करता है, पाप को ढक देता है और शैतान की सारी 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 जो है बंधन है उसे वो क्या करता है, तोड़ देता है. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता ज्यावेळेस प्रभूने येशूला या धरतीवरती पाठवलं, जब पिता परमेश्वर ने येशू को इस धरती पर भेजा, तर येशूला एकट्यासाठी पाठवलं का, फक्त वंदनासाठी पाठवलं. येशू परमेश्वरने असं सांगितलं, येशूला जा फक्त वंदनावरती प्रेम कर, जे आहे ना तू ज्यानं ह्या ब्रदरवरती प्रेम करतो, असं परमेश्वरने सांगितलं नाही. एकट्याला पाठवलं, पण जगामध्ये जेवढे करोडो लोक आहेत त्या सर्वांवरती एकट्याच्या द्वारे तिने प्रेम केलं. हालेलुया, हालेलुया. आणि ते प्रेम बलिदानासोबत प्रगट झालं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बोला येशू मसीह की उन्नती कुठं थांबलेली आहे. तर तुमच्या मनामध्ये कुणाविषयी कडवपण आहे, तुम्ही क्षमा केलेले नाहीये, तुमच्या मनामध्ये राग आहे, तिरस्कार आहे आणि तुम्ही बोलत प्रभू मला आशीर्वादित कर, माझी उन्नती होते, कथाच होणार नाही. परमेश्वर बोलतो तू क्षमा कर. परमेश्वर बोलतो हृदयामध्ये घाण काढ. तू आपल्या भावासोबत प्रेम कर, आपल्या बहिणीसोबत प्रेम कर. परमेश्वर कहता है तू अपने हृदय में, अपने मन में जितने भी कड़वापन है उसे दूर निकल कर फेंक दे. क्यों, क्यों? क्योंकि जब तू एक दूसरे को क्षमा करोगे,
मैं तुझे चंगाई दूंगा, मैं छुटकारा दूंगा और मैं तेरी आशीष को बढ़ाऊंगा। हालेलुया, हालेलुया। रिबालाबा शिगिले गंडालाबा तीरबा। हालेलुया। 1-2 मिनिटासाठी सगळं हात वरती करू, मग पुढे जाणार आहे आपण. जर तुमच्या मनामध्ये तुमच्याविषयी काही कडवपण असेल तर आता क्षमा मागा, क्षमा करा, कारण तुमची उन्नती नाही थांबायला पाहिजे. हो पवित्र आत्मा, हो पवित्र आत्मा, हो पवित्र आत्मा, आता ह्या क्षणात ओ पवित्र आत्मा बीसी समाने यीशु मसीह के सामर्थ्य नाम में। हालेलुया। रोमी 5:5 में लिखा है, हमारे हृदय में, हमारे मनों में परमेश्वर ने पवित्र आत्मा के द्वारा प्रेम को दिया है उसने। ओ शाबाश गंदी की बड़ी क्षमता रहा। हालेलुया। क्षमा करा, तुझ्याला मोकळं करा, हृदय को साफ करा, मनों को साफ करा। हालेलुया, हालेलुया। तुमची उन्नती का थांबलेली आहे? का तुमची प्रगती होत नाहीये? का प्रगती होत नाहीये? का जीवनामध्ये उन्नती थांबलेली आहे? राग, तिरस्कार, कडवापण, मुलांविषयी, आई वडिलांविषयी, नवऱ्याविषयी, पत्नीविषयी आपल्या मनामध्ये आपण घेऊन प्रभूला नाही बोलू शकत, प्रभू मला तुला आशीर्वाद कर. आज जो कोणी असेल तुमच्या मुलांसाठी तुमच्या मनामध्ये काय राग असेल ते क्षमा करा, प्रेम करायला सुरुवात करा. तुमच्या बहिणीविषयी तुमच्या मनात राग असेल काढून टाका. कोणी असेल कोई भी यहाँ पर हो, यीशु का नाम, यीशु का नाम, यीशु का नाम. पवित्र आत्मा स्पर्श कर, पवित्र आत्मा स्पर्श कर, पवित्र आत्मा स्पर्श कर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दीपा पापा 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 माशिकने गंगारा मला. ओ हालेलुया, हालेलुया. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु.